आज फायनली परत आलो आहोत मका नेण्यासाठी, कारण की गायींना रोज चारा लागतो, त्यासाठी मग रोज मका न्यावीच लागते। आणि आज पण आले आहेत मकाच नेण्यासाठी। आणि आता कणस जे तोडण्याचं काम चालू होतं 2-3 दिवसापासून, तर कणस तोडून झालेत, तर पूर्ण कणीस आहेत ना ते तोडलेत आम्ही, जे निवर होते ते। आणि जे छोटे आणि कवळे आहेत ते आता गायींसाठी घेऊन जाणार आहोत। तर हे बघा, आणि या मकाचा पण मुरघास बनवून ठेवला असता, कारण की मागे जी मका केली होती ना, तर तिचा मुरघास बनवून ठेवला होता। पण मग आता ही मका म्हणजे पावसामुळे थोडीशी खराब झाली होती, पाण्यामुळे, कारण की शेतामध्ये पाणी साचलेलं होतं। तर त्याच्यामुळे मग आता ही मका काही इतकी वाढलेली पण नाही आहेत। कणस होते त्याचेवाले तर कणीस तोडून विकले आणि आता घरी न्यायचे आहेत। तर हे बघा, आता ही मागे मका आहे, थोडीच राहिली आहे, अगदी भरपूर सारी होती शेतामध्ये, पण आता थोडीच राहिली आहेत। आणि माझे मिस्टर पण आले आहेत, आम्हाला उद्या नाही तर परवा मुळे लावायचे आहेत। तर मुळे लावण्यासाठी सरी पाडायला, कारण की काल आलो होतो, तर काल मका टाकली एका साईडनं, आणि आत्ता आलो आहोत मुळ्याची सरी पाडण्यासाठी। आणि काल असं झालं की नेमकं मोबाईल घरी होता म्हणून काही व्हिडिओ शूट केला नाही मका टाकण्याचा। तर मग आता करत आहेत, कारण की काल पण म्हणजे आणि माझं काय असतं ना, सकाळी घरातलं आवरून शेतामध्ये यायचं, आणि परत 2 वाजता माझ्या मिस्टरांना ड्युटी असते, म्हणजे जॉबला जावं लागतं, तर 2 वाजता परत 2 वाजेपर्यंत सगळी धावपळ करून घरी पण जायचं, मग असं असतं। मग त्याच्यामुळे आज थोडंसं लवकर आलो होतो 11 वाजता। तर मी इथे आता मका कापत आहेत, हे बघा तुम्हाला दाखवते मी। हे बघा, इथे आता मी मका कापत आहेत, काही मका कापली आहेत, काही रोटर पण केलेत, कारण की असंच असतं, घरची वस्तू जर असेल ना, तर आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा आपण रोटर करू शकतो किंवा वावर तयार करू शकतो, जे पाहिजे ते आपल्याला करता येतं, केव्हा पण करता येतं। तर हे बघा, इथे अर्धी मका तोडली होती, तर अर्ध्या मकामध्ये रोटर केलेत, आणि आता ही तोडलेली मका आहेत ना, इथे पण रोटर करूयात, आणि इकडे मग बघूयात। तुम्ही व्हिडिओ बघणारच आहेत ना माझे पुढं, मग इकडे काय करणार आहे तुम्हाला नंतर समजेलच। आणि आता तिकडे मका टाकली आहेत एका साईडनं, आणि मुळे लावायचे आहेत, तर मला बायका बघायला लागेल मुळे लावण्यासाठी। आणि आता मुळ्याची सरी पाडून घेत आहेत, पण अजून मुळ्याचं बी पण आणायचं आहेत, आणि मग मुळे लावताना तुम्हाला मी नक्की तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करेल। आणि आता हे बघा, इकडे मका कापत आहेत मी, 4-5 ओझे, मग ट्रॅक्टर आणलेला असतो ना, मग ट्रॅक्टर घरी घेऊन जातो। चला पटकन, टाइम झाला। मोटर लागा इकडं, जाऊ दे ना, नंतर उद्या करू ना। उद्या करू, राहून दे, चला 1:30 वाजलाय। आणि हे बघा, इथं रोटर झालंय, मका कापून पण झाली आहे, आणि आता घरी चाललो आहोत, कारण की पोरीला शाळेतून आणायचं आहे 1:30 वाजता, आता 1:30 वाजलाय, तर आता चाललो घरी। आणि तिकडे नाही भरेल, चला तुम्ही। आणि इकडे पण आहेत ना, समोर पाणी लावून दिलंय, मका टाकली ना काल, तर मकावर पाणी चालू करून दिलंय। हे बघा, मकाचे कणस पण असे तुटलेले होते, तर ते पण गोळा करून घेते। आणि आता इथे मकावर पाणी चालू आहेत, तुम्हाला मी दाखवते। हे बघा, इथे मका टाकली ना, तर मकावर पाणी चालू आहे इकडं। आता अजून थोड्या वेळाने 1-1.5 तासाने मी येऊन बघणार आहेत की पाणी भरलं की नाही। हे बघा, चला पटकन, काव्याला लय उशीर झालाय, 1:30 वाजलाय माहिती का। सचिनला फोन केला पण तो घरी नाही, बाहेर आहे। हे बघा, आता मी थोड्या वेळाने काव्याला घेऊन आली का परत 2-2:30 वाजता परत तिथे येऊन बघणार आहे पाणी झालं की नाही।
आणि हे बघा अशी इथपर्यंत चांगली अर्ध्याला म्हणजे चांगली इथपर्यंत अशी मका टाकली आहे. मका भरून घेऊ आणि मग उद्या बघू मुळे लावायचे की दुसरं काही करायचं. आणि हे बघा आता हे माझे मिस्टर आहेत ना इकडे मका टाकत आहेत. मी कापलेली मका आहे ना ट्रॅक्टरवर टाकून घेत आहेत, कारण मग दोन्ही पण कामात काम होऊन जातात. चाऱ्याचं पण काम आणि मग खाण्याचं पण, म्हणजे सरी पण पाडून घेतली. हे बघा आता पाणी बघण्यासाठी मी पुन्हा आली आहे, कारण की मगाशी 2 वाजता मिस्टरांना जायचं होतं ड्युटीवर आणि आता परत मग मी इथे आली आहे पाणी बघण्यासाठी, कारण की मगाशी पाणी लावून गेलो होतो आणि आता इथे आली मी पाणी बघण्यासाठी भरायचं झालं की नाही. पण मग खूप सारं भरून पण खाली पाणी गेलं होतं. तर ठीक आहे, आता 12 म्हणजे दुसऱ्या वाफ्यांवर पाणी लावले मी इथे. आणि हे बघा मस्त आता पाणी भरत आहेत. आता थोड्या वेळपर्यंत पाणी भरल आणि पुन्हा मग घरी जायचं आहे गाईंला चारा पाणी करण्यासाठी, कारण की सकाळी कुटी ऑलरेडी करून ठेवली आहेत. आता त्यांना फक्त खायला टाकायला लागेल. तर आता 4:30 झाले आहेत. म्हटलं अजून थोड्या वेळपर्यंत भरू आणि मग 5 वाजता मी घरी जाणार आहे गाईंना खायला टाकायला, कारण की मग सगळंच बघावं लागतं. ते पण ड्युटीवर गेले आहे 2 वाजता, सेकंड शिफ्ट होती त्याच्यामुळे. तर मग सगळं करावं लागतं. आणि मुलगा पण क्लासला गेला आहे, नाही तर तो येतो असतो बघण्यासाठी पाणी, पण तो पण घरी नाही आहे, तो पण क्लासला गेला आहेत. कारण की असं होतं ना की आपल्या शेतीच्या कामासाठी मग त्याची शाळा कशाला बुडवायची किंवा त्याचा क्लास कशाला बुडवायचा. त्याला हाऊस खूप आहेत. तो मला सारखं बोलत असतो, मम्मी मी क्लासला सुट्टी मारतो आणि मग मी जातो पाणी बघण्यासाठी. त्याला खूप असं वाटतं ट्रॅक्टर चालवावं किंवा मग शेतीतली कामे पण करावी, पण मग मलाच नको वाटतं. असं वाटतं नको, कारण की त्याचं आता शिक्षणाचं वय आहे आणि त्याला आपण जर कामे जर सांगितली तर मग त्याचा अभ्यासाकडे काही लक्ष लागणार नाही. म्हणून त्याला मी इतके काही कामे वगैरे सांगत नाही आहेत. थोडेफार करतो तो, पण मग अभ्यास पण करतो. आणि आता पाणी भरत आहेत हळूहळू. आणि पाणी येत ना पटकन भरत आहेत, कारण की ऑलरेडीच पहिले खाली जमीन येत ना थोडी ओली आहेत, म्हणून पटकन पाणी भरत आहेत. आणि आता पाणी भरून मग जाणार आहे थोड्या वेळाने घरी. आणि कशाला प्यायला? हा ना, अजून आणायचं ना, घ्यायचं 1-2 भरून, कारण मला मोटर बंद करायची आता. 3 पोर आहे का तुम्हाला एवढे? हे 3च आहे का किती? 3 मुली आहे का? मुलगा नाही का? तुमची सासूबाई, सासू का आई आहे ती? हा सासू कुठं आहे त्या? तिकडे राहत्या का? तिकडे कोण कोण राहतं मग? हा का? चाडेगावातून बाजार करून आणला का मग? पिशवी मध्ये, कारण त्या 2 बाया ना मगाशी चाडेगावला गेला ना बाजार करायला, म्हणून म्हणते. नाही का? मला वाटलं बाजार करायला गेला का. इथून चाडेगाव जवळ आहे का हो? लांब आहे इकडून? चेडेगाव लांब आहे का चाडेगाव? हा का? ते दोघी आल्या पा. हा ना. अजून काही पाणी भरायचं झालं नाहीयेत, इतकं म्हणजे अर्धेच वाफे बाकी आहेत भरायचे.
पण मग आत्ता खूपच उशीर झाला आहे, 5:30 वाजले आहेत आणि मग आत्ता मी इथे फायनली चालले आहेत घरी, कारण की गाईंसला पण घरी जाऊन चारा वगैरे टाकायचा आहे. तसं मी फोन करून सांगितलं होतं घरी माझ्या मुलीला की चारा टाकून दे म्हणून, ते टाकणार आहेत. पण तरी पण कारण की आत्ता काय हिवाळ्याचे दिवस आहे आणि 6:15 वाजता लगेच अंधार पडतं. तर आता इतकं भरायचं झालं आहे, आता राहिलेलं भरणं उद्या भरूयात. तर मग आता मोटर बंद करून मी इथेच आली आहेत घरी. तर हे बघा, कारण की हे जर भरायला इतकं भरायला ना 7 वाजेल मला इथेच, तर मग दूधवाला पण येईल, दूध काढणं पण होणार नाही. त्याच्यामुळे आता मोटर बंद करून मी घरी जात आहेत. ठीक आहे, मग आजच्या ह्या व्हिडिओमध्ये इतकंच. उद्या पुन्हा एका व्हिडिओमध्ये भेटूयात आणि जास्तीत जास्त माझे व्हिडिओ बघून सपोर्ट करा मला. नवीन असेल तर सबस्क्राईब करा. माझ्या व्हिडिओमध्ये काही कमी असेल तर कमेंट करा. तर ठीक आहे, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. उद्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात. आता मी चालले आहेत घरी. बाय.